मध्य प्रदेशमध्ये एक गाव होतं जो की जंगल आणि डोंगराच्या एकदम जवळ होतं. त्या गावाची लोक खूप मेहनती आणि काबिल होते. सगळेजण मजदुरी आणि शेती करायचे. गावामध्ये सगळीकडे खुशहाली आणि हिरवगार होतं. पूर्ण गाव कायम खुश राहायचं. कान्हा, एक कान्हा, कुठं गेलास रे? जाऊन जंगलातून जाऊन लाकडं काढून घेऊन ये. सकाळचे 7 वाजले आहेत. खवापासून झोपत आहेस? आता तर 7च वाजत आहे. इतक्या लवकर मी का जाऊ? पण दुसऱ्यांच्या घरी भांडी घासून मी घर चालवत आहे आणि तू आहेस जो घरातच पडलेला असतोस. आज जा घराच्या बाहेर आणि तोपर्यंत परत येऊ नकोस जोपर्यंत 4 पैसे खिशात नाही घेऊन येत. कान्हा सुमित्रा देवीचं बोलणं ऐकून घराच्या बाहेर पडतो आणि बाजारात जाऊन सगळ्या दुकानांमध्ये काम मागायला सुरू करतो. हे बाजारात एवढे दुकान आहे, कुठे ना कुठे तर मला नोकरी मिळूनच जाईल, नाहीतर आई मला कुठलंच नाही सोडणार. कान्हा तिथे उभं राहून नोकरी शोधतच होता की तेव्हा त्याला एक मिठाईची दुकान दिसते. तुझा रोजचं झालं आहे हरिया. मिठाई बरोबर बनवत नाही, दुकानावर वेळेत येत नाही. फक्त तुझ्याचमुळे मला किती नुकसान झालं आहे तुला माहित पण नाही. म्हणून तू आता आपला बोरिया बिस्तर बांधून इथनं चालला जा. आता मला कुठलं थांबायचं आहे? माझा हिशोब करून टाका तुम्ही. चाललो जाईल अजून काय. ह्याचाच फायदा उचलत कान्हा तिथून निघून गेला आणि त्या दुकानदाराला बोलायला लागला. साहेब, जर तुम्ही म्हणाल तर मी तुमच्या दुकानावर नोकरी करून घेऊ का? मला मिठाई बनवणं पण येतं. जर तुम्ही म्हणाल तर मी तुमच्याकडे त्यांना बनवून दाखवू. हो, येऊन जा. मला तुझ्यासारख्या मेहनती मुलाचीच गरज होती. कान्हा त्या दिवस त्या मिठाईच्या दुकानामध्ये काम करतो आणि सगळ्या मिठाया बनवून तयार करतो. दुकानाचा मालिक येऊन कान्हाला बोलतो. अरे आड बाबा, बघू तू आज काय केलं दिवसभर. सकाळपासून रसोईमध्ये घुसून पडला होता. आता आणतो मालिक. जसंच दुकानच्या मालकाने मिठाई खाल्ली तो एकदम रागात बोलायला लागला. सत्यानाश, ही मिठाई एवढी नमकीन का आहे? नक्कीच तू साखरेच्या ऐवजी मीठ टाकले आहे. तुला तर मी सोडणार नाही. तो जोर जोरात ओरडायला लागला. दुकानच्या मालकाच्या मागे वळण्याच्या आधीच कान्हा तिथून पळून गेला आणि दूर जाऊन श्वास घेत घेत बोलायला लागला. चांगलं झालं मी पळून आलो, नाहीतर दुकानदार मला मारून मारून वाईट हाल करून टाकला असता. अरे बापरे, हे माझ्यासोबत काय होत आहे? मला तर काहीच समजत नाही आहे. आता बाजारात परत नाही जाऊ शकत. त्या मालकानं मला परत बघितलं तर माझी खेर नाही. कान्हा तिथे उभाच होता की तेव्हा त्याची नजर एका मोठ्या बोर्डवर पडली ज्याच्यावर लिहिलेलं होतं, ह्या जंगलात एक गोरिल्ला आहे, त्याच्यापासनं वाचून राहा. गोरिल्लाशी वाचायचा उपाय जाण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. अरे तर जाऊ कुठे? कुठे ना कुठे कोणीतरी उभा आहे. बिना पैशाचं मी घरी जाऊ पण शकत नाही. कान्हा आपली घेऊन आलेली कुल्हाडी घेऊन त्या जंगलमध्ये निघून जातो. सूर्य अस्त झाला होता आणि एका मोठ्याशा झाडाच्या जवळ जाऊन तो त्या झाडाला कुल्हाडीनं कापायला सुरू करतो. तेव्हा त्या झाडाच्या वरून एक आवाज येते. काय बाबा, काय हालचाल? बस भाऊ, माझं सगळं चांगलं. तुम्ही सांगा. 1 सेकंड, ही आवाज कोणाची आहे? बापरे, भूत! तेव्हा एक गोरिल्ला कान्हाच्या समोर येऊन उभा राहिला. कुठे जातोय पहलवान? त्या गोरिल्लाला बोलताना पाहून कान्हा एकदम घाबरून बेशुद्ध पडला. आजकालचे मुलं छोटीशा गोष्टीवर बेशुद्ध होऊन जातात. गोरिल्ला कान्हाला पाणी मारून उठवायला लागतो. कोण आहे तू? आणि तू बोलत कसा आहे? जनावर असून बोलत कसा आहे? ही काय गंमत आहे? अरे शांत होऊन जा, शांत होऊन जा. मी कुठल्या सर्कसचा गोरिल्ला नाही आहे, ना ह्या जंगलाचा. मी एक श्रापित गोरिल्ला आहे. मला काही समजलं नाही. म्हणायचं काय तुला? चल ये, तुला फ्लॅशबॅक दाखवतो. आजपासून जवळपास 20 वर्ष अगोदर मी पण तुझ्यासारखाच माणूस होतो. जंगलचा चोरी करण्यात मला वृक्ष देवतांनी श्राप दिला होता. गजोधर, तुला माहित नाही तू की चंदनाचे झाड तोडले आहे? माहित नाही
किती पशुपक्ष्यांचं घर उजाडलं आहे. तुला मी आता श्राप देतो. जोपर्यंत तू ह्या वनची पूजा करून 1000 लोकांना जेवण नाही देत, तू ह्याच जंगलात गुरिल्ला बनून राहणार. मला क्षमा करून द्या, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. तेव्हापासून ह्या जंगलाच्या बाहेर पण मी नाही जाऊ शकत आणि ना कोणी ह्या जंगलात येऊ शकत होतं. आणि आता मी पण जातोय. याच्या बदल्यात तुला जे हवं ते देईल. काय खरंच? पण मी तुझी मदत का करू? आयुष्यापासून त्रासला तू पण आहे, मी पण आहे. तुला माझ्यासोबत काम तर करावंच लागेल. तर तू मला काही पैसे देऊन दे. जंगलाच्या ठीक बाहेर एक हायवे आहे, तिथे तू एक फक्त ढाबा बनवून टाक. त्या गोरिल्लाने कान्हाचं बोलणं ऐकून एक जादुई गोरिल्ला ढाबा बनवला. तो ढाबा इतका चांगला होता की कान्हाला बघून यकीनच झालं नाही. अरे वा, काय मस्त आहे. वाटतं आपल्या दोघांचा वेळ बदलणार आहे. या ढाब्याशी मी पैसे कमवणार आणि तू मुक्ती. आपण उद्या सकाळपासूनच आपल्या ढाब्याला चालवणं सुरू करून टाकू. पण एक समस्या आहे का ना? कसली समस्या? मी लोकांकडनं पैसे कसे घेऊ शकतो? तू नाही घेऊ शकत, पण मी तर घेऊ शकतो ना. तू फक्त चांगल्या मनापासून आपल्या हाताचा बनवलेला प्रसाद खिलवशील आणि मग मी तुझ्या गुरिल्ला ढाब्याची देखरेख पण करेल. त्याचा मेहनताना मी खूप जास्त पैसे वसूल करील. तू बिलकुल बरोबर म्हणतोय. कान्हा गोरिल्लाकडून काही पैसे घेऊन आपल्या घरी निघाला आणि आपल्या आई सुमित्रा देवीला सगळं काही सांगायला लागला. हे तर खूप चांगलं झालं बाळा. बस आता देव असं करू की सगळं काही चांगलं हो. त्या गोरिल्लाला माझं राम राम म्हण बरं काय. असं बोल की त्याचा बनलेला प्रसाद आम्ही पण खायला येईल. हो बिलकुल आई, मी हे नक्की करणार आणि तुझं नाव रोशन करणार. गोरिल्ला गजोदर रसोई घरामध्ये जेवण बनवायला लागला. हे काम आहे सोपं तसं. मजा येत आहे. सकाळी पूर्ण जंगलाची पूजा करून मी प्रसाद बनवणं सुरू करू टाकला आहे. आता मजा येईल विडू. काही वेळानंतर एक कार गोरिल्लाच्या ढाब्यावर येऊन थांबली. त्या कारमधून एक सुंदर दिसणारा तरुण आणि एक तरुणी एकत्र बाहेर पडले. वाह राजेश, मला वाटतं हा ढाबा कालच बनलेला आहे. मला तर खूप जोरात भूक लागलेली आहे. आज जाऊया. राजेश त्या मुलगी बरोबर ढाब्याच्या आत गेला. अरे कुठे आहे ढाब्याचे मालिक? काय पक्वांच्या मेहकनच फक्त लोकांचं पोट भरशील? ग्राहकचं बोलणं ऐकून गोरिल्ला, जो की रसोई घर मध्ये जेवण बनवत होता, तो खूप आनंदात आला. अरे वा, पहिल्या दिवशीच मला सेवा करायचा मौका मिळाला. गोरिल्ला रसोई घर मधूनच बोलला. येतोय. दुसऱ्या क्षणी गोरिल्ला राजेशच्या समोर येऊन उभा राहिला. काय घ्यायचं आहे? मसाला डोसा, पापड डोसा, गोबी पराठा, मूली पराठा, दाल मखनी, छोले चावल, पनीर राईस. राजेश गोरिल्लाला बघून खूप वाईट प्रकाराने घाबरला. अरे हा तर गोरिल्ला आहे आणि हा तर माणसाच्या आवाजात बोलतो पण आहे. का? काय गोरिल्ला बोलायचा कुठला अधिकार नाही आहे? आता लवकर सांगा, काय खाणार? मला काही नाही खायचं. मला आणि माझ्या गर्लफ्रेंडला इथनं जाऊ द्या प्लीज. नाही, तू मला इथे जेवण तर करूनच जावं लागेल. तेव्हा तिथे कान्हा आला. अरे काय झालं? तुम्ही दोघं सांगत काय नाही की तुम्हाला जेवणात काय हवं आहे आणि तुम्ही घाबरत का आहात? अरे हा कुठल्या प्रकारचा ढाबा आहे भावा? गोरिल्ला माणसांच्या भाषेत बोलतोय. ते दोघे ताबडतोब तिथून पळून गेले. तू बघितलं का ना? हे दोघं बिना खाऊन पिऊनच इथनं पळून गेले. माझा श्राप कसा तुटणार? अरे तुला बघून ते भीतीमुळे पळून गेले. मला तर वाटते की अजून दुसरा विचार करावा लागेल. तू एक काम कर, तुला बघून ह्या ढाब्यावर कोणीच जेवण करायला येणार नाही. आपल्या हाताने गरमागरम इडली बनव आणि सायकलला घेऊन स्वतः जाऊन गावात लोकांना चार. बहुतेक तू बरोबर बोलतोय. एवढं बोलून गोरिल्ला रसोई घरमध्ये गेला आणि गरमागरम स्वादिष्ट इडली बनवून तयार करून मधी मधी गाणं पण गायला लागला. काहीच वेळानंतर गोरिल्ला इडली घेऊन सायकलवर बसून गावाकडे निघाला. गावामध्ये 5 वर्षाचा एक लहान मुलगा आपल्या आईकडे हट करत होता. आई, मला इडली खायची आहे. अरे काही वेळ पहिलाच तर तुला बाजारातून इडली खायला घातली होती. तुझं पोट का नाही भरत? मला काय माहित नाही, मला इडलीच
इडलीच खायची आहे. अरे कुठून घेऊन येऊ आता तुझ्यासाठी इडली? संध्याकाळी तुझे बाबा येतील ते तुला घेऊन जातील परत. तोपर्यंत थोडस तू दूध पिऊन घे. तेव्हा त्या बाईच्या कानामध्ये गोरिल्लाची आवाज आली, जो की सायकल वरून आला होता. अरे ताई, का मुलाचं मन तोडत आहात? ही घ्या गरमागरम इडली. लवकरात लवकर आपल्याला ठोसून द्या. माझं म्हणणं आहे खाऊ घाला. एवढं बोलून गोरिल्ला इडली घेऊन मुलाजवळ आला. हे घे, घाबरू नको, खा याला. तो मुलगा घाबरत घाबरत इडली घेऊन खायला लागला. इडली खाऊन तो हसत हसत आपल्या आईला बोलला, अगं आई, ही इडली तर खूप स्वादिष्ट आहे. एवढी स्वादिष्ट इडली तर मी कधीच नाही खाल्ली. गोरिल्ला आईकडे बघून बोलला. हे घ्या ताई, तुम्ही पण खा आणि युनायटेडचे गुण गा. एवढं बोलून गोरिल्ला सायकल वरून तिथून निघून गेला. तिथून काहीच दूर दोन बेवडे एका दुसऱ्याकडून बोलत बोलत जात होते. अरे काल रात्री तर माझ्या बायकोनी मला धक्के मारून उपाशीच बाहेर काढलं. नको विचारू भावा, जो तुझा हाल आहे तोच माझा हाल आहे. मी पण काल रात्रीपासून उपाशी आहे. काय तुझ्याकडे काही पैसे आहेत का? माझ्याकडे पैसे कुठले येणार मित्र? माझे पैसे पूर्ण पत्नीनं घेऊन टाकले आणि म्हटलं की घराच्या आत पाय नाही ठेवायचा. माझ्या बायकोनी पण हेच म्हटलं आहे. भुकेमुळे माझा वाईट हाल आहे. त्या दोन्ही शराबींच्या समोर अचानकसे गोरिल्ला सायकल घेऊन उभा राहिला. तसं तर मला तुम्हा दोघांना हा प्रसाद खाऊ घालायचा काहीच अधिकार नाही आहे. तुम्ही दोघं आता पूर्णपणे नशेमध्ये आहात. हा, पण तुमचं तोंड सांगत आहे की तुम्ही उपाशी खूप आहात. हे घ्या, इडली खा. अरे, हे मी काय बघत आहे? काय रात्रीची अजून उतरली नाही आहे का? अरे खरंच, आपल्या समोर गोरिल्लाच आहे. तुम्ही दोघं आपली बकबक बंद करा ना आणि सरळपणे इडली खाऊन घ्या. त्या दोघांनी घाबरत घाबरत गोरिल्लाच्या हातातून इडली घेतली. पण जसंच त्या दोघांनी त्या इडलीला खाल्लं, त्या दोघांच्या चेहऱ्यावर एक चमक आली. त्या दिवसानंतर रोज असंच व्हायला लागलं होतं. काना ढाबा चालवायचा आणि गोरिल्ला कधी इडली तर कधी पापडी बनवून सायकलवर बसून लोकांना गावी गावी जाऊन फुकटमध्ये खाडवायचा. काही दिवसानंतर गावाच्या लोकांच्या मनांमध्ये गोरिल्लाच्या प्रती भीती कमी झाली होती. आता मुलं आणि म्हातारे गोरिल्लाचा खूप आतुरताने वाट बघायचे. एक दिवस एक म्हातारा गोरिल्लाची वाट बघत होता. अरे ओ माझ्या गोरिल्ला बाळा, तू कुठे जातोय? मी कधीपासून उपाशी बसलो आहे. मी तुझ्या ढाब्यावर नाही येऊ शकत कारण मी लाचार आहे. तेव्हा गोरिल्ला सायकलवर बसून तिथे आला. तुम्ही बोलवलं आणि मी आलो इथे. सायकलची चेन रस्त्यात उतरली होती, पण तरी पण मी इथपर्यंत त्याला खेचत आणलं. आपल्या हाताने बनलेली मिरचीची पापडी एकदा खाल तर युनायटेडचे गुण गाल. तो पापडीची प्लेट त्याच्याकडून घेऊन बोलला. कधी कधी मी विचार करतो की जेव्हा तू इथून चालला जाशील गोरिल्ला, तेव्हा माझं काय होणार. टेन्शन नाही बाबा, आपला तो ढाबा बनला आहे ना, तिथे तुझ्यासाठी लाईफ टाईम मोफत जेवण. आणि तसं पण तुझी लाईफच किती उरली असेल. गोरिल्लाचं बोलणं ऐकून म्हातारा बाबा हसायला लागला. गोरिल्ला तिथून सरळ ढाब्यावर पोचला की त्याच्या अंगामध्ये एक विचित्र परिवर्तन झाला आणि बघताच बघता तो गजोदर मध्ये परिवर्तित झाला. अरे वाटतं तुझा श्राप संपला. तू बिलकुल बरोबर बोलला. गावाच्या लोकांची सेवा करता करता मला लक्षातच नाही आलं कधी संख्या हजारांच्या पार झाली. मग तर माझा आता इथून जायचा वेळ आलेला आहे. अरे नाही रे, या ढाब्याला आजपासून आपण दोघं मिळून चालवू. फरक फक्त इतका आहे की आधी मी गोरिल्लाच्या भेसमध्ये सायकलनी डिलिव्हरी करायचो, आता मी गजोदरच्या रूपात सायकलनी डिलिव्हरी करणार. हो, पण आता धंद्यामध्ये जे पण प्रॉफिट होईल ना, त्याचं 50-50 होईल. गजोदरचं बोलणं ऐकून कन्हैया हसायला लागला. त्या दिवसापासून त्या दोघांमध्ये एक पक्की मैत्री झाली होती.